मी नम्रता पाटील रसोईमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। आणि आज मी आपल्याला मूग डाळ चणा डाळचे लाडू दाखवणार आहे आणि त्याचं एकदम परफेक्ट मेजरमेंट आपल्याला आज मी दाखवणार आहे। त्या पद्धतीने तुम्ही बनवलं ना तर तुमचे लाडू अजिबात बिघडणार नाही। चला तर आपण रेसिपीला फटाफट सुरुवात करूया। लाडू बनवण्यासाठी मी ते 750 ग्रॅम चणा डाळ घेतली आहे आणि 750 ग्रॅम मूग डाळ घेतली आहे। दोन्ही समप्रमाणात घ्यायचं आहे आणि भाजून घेतला आहे। आणि भाजताना आपल्याला अशी 50%च भाजून घ्यायची, खूप भाजायची नाहीये। आणि जशी आपल्याला पाहिजे तशी तळून आणा, जाड पाहिजे तर जाड, बारीक पाहिजे तर बारीक, आपल्या आवडीप्रमाणे तळून आणा। आता आपण ना पीठ भाजून घेऊया। थोडंसं तूप टाकायचं आहे आणि जे पीठ आपण दळून आणलेलं आहे ते टाकायचं आहे आणि मी अर्धा अर्धा करून भाजून घेणार आहे। सगळं जर भाजायला गेलत ना तर खूप त्रास होतो, म्हणून थोडं थोडं भाजलं ना तर पटकन पण होतं आणि लाडू पण अगदी छान बनतात। आणि तूप थोडं थोडं करूनच सोडायचं आहे याच्यामध्ये। आता अजून आपण थोडंसं याच्यामध्ये तूप सोडूया। 1.5 किलोला अर्धा किलो तूप लागतं, एकदम परफेक्ट मेजरमेंट आहे। म्हणजे अगदी पातळ पण नाही होणार आणि घट्ट पण नाही होणार। आणि जर समज तुमच्या बऱ्याच जणांच्या काय असं गुठळ्या होतात पिठामध्ये, तर तुपाचं प्रमाण कमी होतं त्याच्यामुळे गुठळ्या होतात। मग तुपाचं प्रमाण बरोबर टाकलत ना की अजिबात गुठळी होत नाही आणि लाडू बनवायला पण त्रास होत नाही। आणि अशा पद्धतीने आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे। जसं जसं भाजत झालं तसं तसं पीठ एकदम भाजून झालंय बघा। आता किती छानपैकी पीठ झालंय आपलं भाजून। अशाच पद्धतीने मी दोन्ही पीठं भाजून घेणार आहे। आणि भाजून झाल्यानंतर पूर्ण थंड होऊन द्यायचं आपल्याला। थंड झाल्याशिवाय पिठी साखर टाकायची नाही आहे। हे बघा आता आपलं पीठ चांगलं भाजून झालं आहे आणि सगळं पीठ थंड करून घेतलं आहे बघा। अशा पद्धतीने जरी आता पातळ वाटत असेल तर अजिबात पातळ होणार नाही ते। इथे मी घेतले आहे ड्रायफ्रूट, काजू आणि बदाम मी भाजून घेतले आहेत आणि थोडेसे कुटून घेतले। आणि याच्यामध्ये घालूया मनुका। ड्रायफ्रूट आपल्या आवडीप्रमाणे टाका आणि याच्यामध्ये 1 मोठा चमचा सुंठ आवर्जून टाका। सुंठीमुळे वाताचा त्रास कमी होतो, लाडूला एक टेस्ट येते आणि पोटाला सुद्धा त्रास होणार नाही। आणि याच्यामध्ये जायफळ पावडर आणि वेलची पावडर 1 चमचा। आणि मी इथे 1.5 किलोला 600 ग्राम पिठी साखर घेतली आहे। हे परफेक्ट मेजरमेंट आहे। याने तुमचे लाडू आहेत ना अजिबात फिके पण नाही आणि गोड पण जास्त होणार नाही, एकदम मीडियम होणार। आणि असं सगळं मिक्स करून द्यायचं आहे। आपलं बिगा मिश्रण कसं घट्ट झालंय ना, पहिलं पातळ दिसत होतं। तूप आहे ना मात्र अगदी बरोबर घाला की बरोबर होणार मिश्रण। आता बघा छान लाडू बनतात आपले, अजिबात हाताला चिटकत नाही। आणि याला थोडंसं गार्निशिंग करून घ्यायचं। इथे 4 वेळा लावला, पिस्ता लावा, मनुका लावा, जे आपल्याला आवडेल ते लावा। अशा पद्धतीने मी सर्व लाडू करून घेणार आहे। हे झाले आपले चणा डाळ मूग डाळचे लाडू तयार। 1.5 किलोमध्ये आपले 60 लाडू तयार झाले आहेत मीडियम साईजचे। तुम्ही पण नक्की बनवून बघा आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।